विद्यार्थी मित्रांनो, हा आजचा आपण टॉपिक घेतलाय तो आहे अल्जेब्रा मधला. आणि अल्जेब्रा मधले उदाहरणं सॉल्व करताना अनेकांचे उदाहरणं विशेषतः चुकतात. याचं कारण असं की त्यातले बेसिक प्रॉब्लेम आहे, बेसिक आयडिया ज्या आहेत त्या बहुतांशांच्या क्लिअर नसतात किंवा कन्फ्युजन असतं. त्या दूर व्हावं याकरता मी ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे चारही प्रकारची उदाहरणं एकाच वेळी या घेणार आहे, जेणेकरून हे बेसिक प्रॉब्लेम आहे हे आपल्या शालेय जीवनात केलेले आहेत. तर परंतु पुढची आपल्याला वन व्हेरिएबल इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करताना हे बेसिक प्रॉब्लेम तुम्हाला करता येणं महत्त्वाचं आहे. म्हणून मी पहिल्यांदा ॲडिशनचं या ठिकाणी उदाहरण घेतो आहे. तर या ठिकाणी जी बैजिक राशी आहे ते आहे 3x + 2y² - 10z. म्हणजे एक्सचं पद आहे, वायचं पद आहे, झेडचं पद आहे. दुसरं राशी आहे -1x + 15z - 3y². ह्या दोन राशी आहे. या दोन राशीची आपल्याला बेरीज करायची आहे. पहिल्यांदा मांडणी करून घेऊ आपण, सोल्युशन करूया. डायरेक्ट सोल्युशन करताना काय करूया, 3x + 2y² - 10z हे आपण राशी लिहून घेतली. याच्या खालची मांडणी करायची आहे. मांडणी करताना सजातीय पदांचीच मांडणी करायची. जसं -1x कुठे येईल, इथे येईल 1x, इथं मायनस. नंतर +15z कुठे येईल, इथे येईल +15z. कारण सजातीय पद इथे आहे, सजातीय पद हे कुठे येईल -3y². अशा प्रकारे मांडणी आपण केल्यानंतर आपण बैजिक बेरीज करतो. बैजिक बेरीज करताना एक लक्षात ठेवायचं, या ठिकाणी दोनही चिन्ह भिन्न आहे. दोन्ही चिन्ह भिन्न असेल तेव्हा वजाबाकी होते. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते. म्हणजे 15 - 10 म्हणजे इथं आलं 5z. संख्या मोठी कोणती आहे, 15. चिन्ह याचं 15 म्हणजे प्लस येईल. इथे दोन्ही चिन्ह कसे भिन्न आहे, डिफरंट आहे. दोन्ही चिन्ह भिन्न असेल तेव्हा वजाबाकी होते. 3तून 2 गेला, इतर आला 1y². मोठी संख्या 3 आहे, चिन्ह याचं मायनस आहे. या ठिकाणी सुद्धा पहा, दोन्ही चिन्ह भिन्न आहे. दोन्ही चिन्ह भिन्न असेल तेव्हा वजाबाकी होते. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते. 3 - 1 हे आलं 2x. मोठी संख्या 3 आहे, चिन्ह याचं अधिक आहे. अशा प्रकारे याचे ॲडिशन हे आपल्याला मिळालेलं आहे. नेक्स्ट आपण पाहूया सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन करताना पहिल्यांदा याप्रमाणे आपण मांडणी करू. मांडणी करताना काय करायचं, सजातीय पदांच्या खाली सजातीय पद आले पाहिजे. जसं पहा, इथं सोल्युशन घेऊया. काय, 3y - 6x + 2z. दुसरं लिहा, 11z कुठे येईल, इथे येईल 11z. या ठिकाणी आलं -2y, इथे येईल -2y इथे येईल. आणि पुन्हा आलं कोणतं, इथे x घ्या. हा, इथे +11x. पहा, अशा प्रकारे आपण मांडणी केलेली आहे. इथे सुद्धा काय चिन्ह आहे, इथे सुद्धा काय चिन्ह प्लस आहे. आता सबस्ट्रॅक्शन करताना काय करायचं, खालचे जेवढे काही पद असतील -2y + 11x + 11z या खालच्या पदाचं चिन्ह बदलवून टाकायचं. म्हणजे पहा, मायनसचं काय केलं प्लस, प्लसचं केलं मायनस, प्लसचं केलं मायनस. काय केलं आपण, खालच्या पदाचे चिन्ह बदलवून नेहमीप्रमाणे बेरीज करायची आहे. पहा, +2 -11. मोठी संख्या 11 आहे, 2 हे दोन्ही चिन्ह डिफरंट आहे, वजाबाकी होईल. 11तून 2 गेले, 9 राहिले 9z. संख्या मोठी 11 आहे, चिन्ह याचं मायनस आहे. इथे पहा, दोन्ही चिन्ह सारखे येते, -6 -11. दोन्ही चिन्ह जेव्हा सारखे असेल तेव्हा चिन्ह तेच राहील, दोघांची बेरीज होईल. 11 आणि 6 झाले 17x. इथे दोन्ही चिन्ह सारखे आहे, चिन्ह तेच राहील, दोघांची बेरीज होईल. 3 आणि 2 5y. हे आपण पाहिलं सबस्ट्रॅक्शन. काय फरक आहे याच्यामध्ये, त्याच्यात फरक काय, ॲडिशन मध्ये खालचे चिन्ह बदलत नाही. सबस्ट्रॅक्शन मध्ये आपण काय करतो, खालच्या पदाचे चिन्ह बदलवतो आणि नंतर बेरीज करतो. तिसऱ्या केसमध्ये पहा, मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मध्ये पाहत असताना पहिल्यांदा आपण चिन्ह गुणाकाराचे नियम लक्षात घ्या. +× ++, +× -, -+, हे सगळे शिकले आहे शालेय जीवनामध्ये. तरी परंतु तुम्हाला एकदा आयडिया क्लिअर करणं आवश्यक आहे. म्हणून इथे चिन्ह कोणतं येईल, प्लस.
प्लस इंटू मायनस, पहा इथं काय प्लस इंटू मायनस कुठं गेलंय बघा, प्लस इंटू मायनस मायनस, 7 इंटू 6 42 आणि वाय 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 वर्ग. कसा आला वाय वर्ग, इथं एक घातांक इथे एक आणि झाले 2. हे गुणाकाराचे नियम लक्षात घ्या. नेक्स्ट पहा इथे मायनस, इथं मायनस, दोन्ही चिन्ह सारखे आहे, मायनस इंटू मायनस, इथे येते प्लस, 2 3 6, इथं एक स्क्वेअर आहे, इथं नाही आहे, इथं लिहून घ्या एक स्क्वेअर. इथे वाय आहे, घातांक 3 आहे, घातांक 2 आहे, दोघांची केली बेरीज, 3 आणि 2 झाले 5, झालं उत्तर. या प्रकारे मल्टिप्लिकेशन उदाहरण आपल्याला करता येते. चौथं जे आहे डिव्हिजन. डिव्हिजन मध्ये सुद्धा काय गुणाकाराचे नियम लागू होतात, परंतु मांडणी आपण अशा प्रकारे करूया सोल्युशन मध्ये. कशी करूया मांडणी, काय आहे मायनस, इथे लिहून घेतो वाटल्या साईडला, मायनस वाय झेड डिवाइड बाय फक्त वाय असं दिलं आहे. इथं म्हणजे काही नाही प्लस आहे, प्लस मायनस इंटू प्लस काय होईल, मायनस भागिले मायनस डिवाइड बाय प्लस म्हणजे मायनस, वाय वाय कॅन्सल, राहिला कोणता झेड, ओनली मायनस झेड उत्तर येते. नेक्स्ट घ्या मांडणी करा, 4a raised to power 4 b raised to power 2 डिवाइड बाय 2ab, घातांक इथे 1 आहे, इथे सुद्धा 1 आहे. डिव्हिजन करा, 2चा भागता काय याच्यामध्ये, इथं 2 मध्ये गेला 2 झाला, इथं a raised to power 4 आहे, हा समजा वर आला 4 - 1 होईल, म्हणजे a raised to power किती झाले 2, a raised to 4 - 1 म्हणजे 3, b raised to power 2 आहे -1 म्हणजे 1. अशा प्रकारे याचं उत्तर आलेलं आहे. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या प्रकारे आपल्याला हे बेसिक जे आहे उदाहरण आपल्याला करता येतात. हे केल्यामुळे हे जर मजबूत जर पाया असेल तर आपल्याला वेगवेगळे समीकरण आहे ते आपल्याला करून पाहता येतात. 1 व्हेरिएबल इक्वेशन, 2 व्हेरिएबल इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन हे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने करता येतात. त्याकरता हे बेसिक उदाहरणं आपल्याला करता आली पाहिजे. धन्यवाद.